नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर, जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती। शेतकरी बांधवांनो, आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत। आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही। सध्या तुरीचे दर बाजारात 8,500 रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच 9,000 पार करतील। यामागे ठोस कारणे आहेत। अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे। विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे। याशिवाय आयात कमी होणे, आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय। आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया। पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आजच्या तूर बाजाराकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट आहे। एमएसपी 8,000 रुपये हा आज बाजाराचा बेस बनलेला आहे आणि बहुतांश व्यवहार एमएसपीच्या वर होत आहेत। सुरुवात करूया दुधनी बाजार समितीपासून। आज येथे 638 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 8,740 रुपये मिळाले आहेत, म्हणजे एमएसपीपेक्षा जवळपास 740 रुपये अधिक। दर्जेदार तुरीला चांगली मागणी दिसते। यानंतर हिंगणघाट इथे 4,214 क्विंटल इतकी मोठी आवक असूनही कमाल दर 8,580 रुपये मिळाले आहेत। मोठी आवक असूनही दर टिकून आहेत, हा बाजारासाठी मजबूत संकेत आहे। अकोला बाजार समितीमध्ये आज 2,047 क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त दर 8,525 रुपये नोंदवले गेले। एमएसपीवर सुरू होणारा बाजार वरच्या बाजूने व्यवहार करत आहे। जालना बाजारात दोन वेगवेगळ्या नोंदी दिसतात। पहिल्या नोंदीत 4,670 क्विंटल आवक असून कमाल दर 8,450 रुपये आहेत। दुसऱ्या नोंदीत 720 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 8,112 रुपये मिळाले, म्हणजे जालना भागात आवक जास्त असूनही दर एमएसपीच्या वरच आहेत। अमरावती ही आजची महत्त्वाची बाजार समिती ठरते। इथे 6,717 क्विंटल इतकी मोठी आवक असून कमाल दर 8,200 रुपये मिळाले आहेत। मोठ्या आवकेतही बाजार दबावात नाही। नागपूरमध्ये आज 4,561 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 8,200 रुपये नोंदवले गेले। हा दर एमएसपीपेक्षा स्थिर आणि सुरक्षित मानला जातो। जळगाव बाजारात आज फक्त 160 क्विंटल आवक आणि कमाल दर थेट 8,080 रुपये। आवक कमी असेल तर दर लगेच वर जात असल्याचे स्पष्ट दिसते। सिंदखेड सेलूमध्ये 831 क्विंटल आवक असून कमाल दर 7,990 रुपये मिळाले आहेत, जे एमएसपीच्या थोडे खाली आहेत। इथे मालाचा दर्जा निर्णायक ठरतो। वाशिम बाजारात 1,500 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर 7,980 रुपये। हा बाजार सध्या एमएसपीच्या थोडा खाली आहे। शेवटी मोर्शी इथे 1,145 क्विंटल आवक असून कमाल दर 7,650 रुपये नोंदवले गेले आहेत, म्हणजे या भागात दर अजून पूर्णपणे एमएसपी पकडलेले नाहीत। मित्रांनो, अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा।